नमस्कार सर. नमस्कार मॅडम. दादा हां, मग आपण फ्रेंड आहे असं समजूया. तर हे सेशन सुरू करण्यापूर्वी मी थोडीशी तुम्हाला इन्फॉर्मेशन देतो. माझं नाव प्रवीण आहे, प्रवीण पाटील. आणि आपण ज्या महाराष्ट्र शासन आणि ई दिशा इन्फोटेक यांच्या संगनमताने ज्या परीक्षा घेतल्या होत्या, इन्फॉर्मेशन अँड कम्युनिकेशन टेस्ट जी घेतली होती, त्यात आपल्या दादाला चांगली मार्क मिळाले. तर अशा पद्धतीचं त्याचं पुढं आणि करिअर चांगलं घडावं, त्याच्यावर काही चांगल्या त्याला गोष्टी दोन सांगाव्यात आणि कशा पद्धतीचा स्टडी केला जावा या संदर्भात आजचं समुपदेशन होणार आहे. तर हे सर साधारणतः मॅडम 1 तासाचं असतं. तर माझं असं मत आहे की तुम्ही 1 तास माझ्यासाठी द्यावा. तर तुमचा काही फोन येत असेल किंवा तुम्हाला काही काम असेल तर तुम्ही ते आत्ताच करून घ्या, कारण की हे पुढं 1 तास जो आहे तो दादासाठी इम्पॉर्टंट आहे, त्याच्या आयुष्यासाठी इम्पॉर्टंट आहे. आता माझा उद्देश मी थोडक्यात सांगतो आणि त्यानंतर मग तुमची ओळख आपण करून घेऊ. आमचा उद्देश असा आहे की प्रत्येक स्टुडंटचा स्टडी जो आहे तो इझी, एन्जॉयबल, इंटरेस्टिंग आणि त्याच्या लॉंग टर्म मेमरीमध्ये कसा राहील याविषयी आम्ही समुपदेशन करत असतो. आता पूर्वीच्या काळी कसं होतं की मेरिट लिस्टमध्ये येणारे जे विद्यार्थी होते त्यांचे वेगवेगळ्या चॅनेल्सवर मुलाखती यायच्या, त्यांचे न्यूजपेपर्समध्ये मुलाखती यायच्या किंवा त्यांना विचारलं जायचं की तुम्ही कसा अभ्यास केला, तुम्ही कसे चांगले मार्क मिळवले. पण ती आता मेरिट सिस्टीम बंद झालेली आहे. त्यामुळं ती मुलं कशा पद्धतीचा अभ्यास करत होती, काय मेथड, टेक्निक्स, कशा पद्धतीचं अभ्यासाचं त्यांचं वातावरण होतं हे आता आपल्याला माहीत नाही आहे. तर ते मी सांगणार आहे आणि आपल्या दादाच्या अभ्यासामध्ये काय अडचणी येत आहेत किंवा त्याला काय अडचणी येऊ शकतात ते पण त्याबद्दलसुद्धा मी सांगणार आहे. आणि मला गॅरंटी आहे की मी ज्यावेळी इथून जाईन त्यावेळी दादाचे काही प्रॉब्लेम असतील किंवा तुमच्या काही शंका असतील त्या पूर्णपणे मी त्याच्यावर तुम्हाला उत्तर दिलेलं असेल आणि त्याच्याविषयीचं एक सोल्युशन पण दिलेलं असेल. तर ही झाली माझी इन्फॉर्मेशन. आता सर तुमची इन्फॉर्मेशन किंवा तुमच्याबद्दल मला माहिती करून घ्यायला आवडेल. तुम्ही काय करता किंवा काय? ठीक आहे. माझं नाव भूषण आहे, भूषण भापसार. मी गव्हर्नमेंट जॉबला आहे आणि मुंबईला माझं ऑफिस आहे. रोजचं मला अपडाऊन करायला लागतं. इरिगेशनमध्ये मी जॉबला आहे. बरोबर. सकाळी मी 7-7:30ला मला जायला लागतं आणि संध्याकाळी माझं 8-8:30ला मी येत असतो घरी. गेल्या 20 वर्षापासून मी काम करतो. हे मॅडम आहे, हाऊसवाईफ आहे. नमस्कार मॅडम. आपलं काय सांगा इन्फॉर्मेशन? हाऊसवाईफ तर कळलं, पण एकंदरीत दादाचा अभ्यास कोण घेतं? कारण सरांनी जर सांगितलं की ते सकाळी जातात 7:30 वाजता तर त्यांना यायला 8-8:30 वाजता. तर दादाचा अभ्यास तुम्हीच घेता? हो, सध्या तरी तसं जमेल तसं घेते. माझं शिक्षण 12वी आहे आणि त्याच्यावर लक्ष देणं, रोजचा थोडाफार अभ्यास करण्याला त्याला मदत करते मी. अच्छा, ग्रेट. आता तुमच्या दोघांची ओळख झाली. आता मला थोडं दादाशी बोलायचं आहे. तर आता कोणत्या वर्गात शिकतोस आणि नाव काय तुझं? कोणत्या? माझं नाव अनिल आहे आणि मी 6वी स्टँडर्डमध्ये आता शिकतोय सध्या. 6वीमध्ये आता माझं चालू आहे. 6वीला मी गेलेलो आता. आणि आता 5वीत असताना कोणता ग्रेड मिळाला होता? किती टक्के मिळाले? 5वीला मला A ग्रेड होता आणि कटिंग विषय मला EVS 2 थोडा कठीण जातो आणि मॅथ्स थोडा कठीण. आणि मॅथ्स. आणि सोपे विषय कोणते वाटतात? सोपे विषय मला इंग्लिश वाटतोय, इंग्लिश आणि हिंदी. अच्छा. तर आता कसे कठीण वाटतात विषय किंवा काय त्याच्याविषयी मी तुम्हाला सांगेन. हो. एक आपण मित्र म्हणून बोलूया. इथं कुठल्याही प्रश्नाचं उत्तर चुकीचं आलं, बरोबर आलं त्यासाठी शिक्षा नाही. ॲज अ फ्रेंड म्हणून आपण जाणून घेऊया. तर मला जाणून घ्यायचं आहे की आता शाळेच्या रुटीनमध्ये किंवा पूर्ण दिवसामध्ये सकाळी उठल्यापासून आता आपण इथपर्यंत थांबू. एक तुकड्याने आता आपण डेमो कंटिन्यू करू. बरोबर. आता हा जो फर्स्ट पार्ट होता हा तुमचं सेल्फ इंट्रोडक्शन, कंपनीचं इंट्रोडक्शन, पॅरेंट्सचं बॉन्डिंग, बरोबर, आणि त्याची बेसिक माहिती घेण्यापासून असं ते सुरू झालं काउन्सिलिंग सेशन, बरोबर. आता इथे फर्स्ट ऑफ ऑल तुमची जी माहिती दिली गेली पाहिजे ती प्रॉपर पद्धतीने अजून आली नाही. तुमची स्वतःची माहिती, बरोबर. तुमचं एक इम्प्रेशन त्या पालकांवरती पडणं खूप गरजेचं आहे ना.
बेसिकली तुम्ही आले आणि काहीतरी काम करणारे किंवा काहीतरी सांगणारे, हा एवढंच जर इम्प्रेशन पडलं तर तो प्रभाव जो असतो तुमचा, तो प्रभाव पालकांवरती काय पडणार नाही. मग आता काय झालं पाहिजे? दुसरी तिसरी गोष्ट कसं आहे की मी आता तुम्हाला तुम्ही माझे जे व्हिडिओज बघितले, तर त्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी सांगितलं होतं नोट्स काढा, बरोबर? तर तुम्ही नोट्स काढले की नाही मला माहीत नाही, पण तिथे कुठेही आपण दुसऱ्या कंपनीचा कंटेंट न वापरण्याचा प्रयत्न केलेला आहे सुरुवातीला. जसं की स्टडी इझी, एन्जॉयबल, इंटरेस्टिंग, सध्या काय वापरायची गरज नाही. दुसरी गोष्ट मेरिट लिस्ट वगैरे, ते पण खूप ट्रॅडिशनल आणि आता जुनं झालेल्या गोष्टी आहेत. आपण त्याला सोडून पुढच्या गोष्टींवरती बोललं पाहिजे. मग आता जसं सेल्फ इंट्रोडक्शन कसं झालं पाहिजे? नमस्कार सर, नमस्कार मॅडम, माझं नाव भूषण आहे, भूषण भाव सर. ओके, मी आपल्याकडे आता ई-दिशा एज्युकेशन इन्स्टिट्यूट या आमच्या शैक्षणिक ऑर्गनायझेशनमधून मी तुमच्याकडे आलेलो आहे काउन्सिलिंगसाठी आपल्या अनिलच्या, बरोबर? ॲक्च्युली माझी थोडीशी माहिती करून देतो. माझं नाव तर मी सांगितलं तुम्हाला, मी सध्या राहायला बदलापूरला असतो, बदलापूर ईस्टमध्ये. बेसिकली होमटाऊन माझं नाशिक आहे. माझं एज्युकेशन हे मी BE सिव्हिल कंप्लीट केलेलं आहे. एज्युकेशन फील्डमध्ये मी कसा आलो ती एक थोडी वेगळी स्टोरी, आपण त्यावरती वेळ मिळेल तसं बोलूयात. पण माझं शिक्षण सध्या BE सिव्हिल मी कंप्लीट केलेलं आहे आणि आता सध्या गेल्या 12 वर्षापासून मी ई-दिशामध्ये ॲज अ एज्युकेशन काउन्सिलर म्हणून काम करतो आहे आणि तुमच्याकडे काउन्सिलिंगसाठीच मी आलेलो आहे. मग आता ई-दिशामधून मी आलो आहे, नेमकी ई-दिशा पण तुम्हाला समजली पाहिजे की ई-दिशा काय आहे. तर ई-दिशा ही 2014 पासून मुलांच्या ज्या काही शाळेमध्ये ॲक्टिव्हिटीज कंडक्ट केल्या जातात त्यांच्या बौद्धिक विकासासाठी, तर त्या सगळ्या ॲक्टिव्हिटी महाराष्ट्रामध्ये आमच्या संस्थेच्या मार्फत राज्य शासन राबवत असतं. त्याचाच एक भाग म्हणून आपल्या दादाची शाळेमध्ये ICT लेवलची एक एक्झाम झाली होती, इन्फॉर्मेशन अँड कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी. ओके, ही एक्झाम घेण्याचा जो उद्देश होता सर, तो असा होता की आपण ऐकतोय आता TV वरती ॲड बघतो अनेक वर्षांपासून, आपल्या कानावर पडतं आहे मेक इन इंडिया, डिजिटल इंडिया. ओके, तर आता हे डिजिटल इंडियाच्या उपक्रमाअंतर्गत भारतामध्ये सगळ्या सेक्टरमध्ये खूप मोठी रिव्हॉल्युशन झालेली आहे, बरोबर? अगदी सगळ्या ठिकाणी काम करण्याची, कामकाजाची पद्धत बदलत चाललेली आहे, बरोबर? तर एक उदाहरण द्यायचं झालं तर बँकिंग फील्ड बघूया आपण, बरोबर? पूर्वी कसं होतं की बँकेत पैसे टाकायला जावं लागायचं, पैसे काढायला जावं लागायचं, चेक भरायला जावं लागायचं, DD काढायला जावं लागायचं, RTGS, NEFT, इच अँड एव्हरी गोष्टीसाठी मला बँकेमध्ये ब्रँचमध्ये जावं लागायचं आणि तेव्हा माझं काम होत होतं. सर आत्ता आपण बँकेत किती वेळेत जातो? इवन माझ्या ब्रँचमध्ये काळा माणूस बसतो की गोरा माणूस बसतो हे पण मला आत्ताच्या सद्य परिस्थितीमध्ये माहिती नाही आहे. म्हणजेच माझी बँकिंग मी घरातून माझ्या फोनद्वारे आता ऑपरेट करतो आहे. सो असे बदल सगळीकडे सगळ्या क्षेत्रात झालेले आहे ना. मॅन्युअल एफर्ट्स कमी झालेले आहेत है ना, आणि डिजिटल प्लॅटफॉर्मवरती सगळं कन्वर्ट झालेलं आहे. अशाच पद्धतीने सर शाळेमध्ये पण आता शिक्षण देण्याची पद्धत बदलत चाललेली आहे, शिक्षण घेण्याची पद्धत बदलत चाललेली आहे. ओके, आणि मग हे सगळं जे काही आहे बदलत्या शिक्षण पद्धतीनुसार आपली जडणघडण होते का? आपण परिस्थितीनुरूप बदलतोय का? कारण सर अश्मयुगात जर बघितलं तर अश्मयुगात आपल्याला पण शेपटी होती, आपण पण वानरासारखे होतो, बरोबर? पण आपण सर्कमस्टन्सेस प्रमाणे स्वतःला बदलत गेलो म्हणून आज आपण इथे बसलेलो आहे, बरोबर आहे? आणि इथे ह्या स्वरूपामध्ये ह्या वातावरणात आपण आता डिस्कशन करतोय. काही प्राणी आहेत, कुत्रा, मांजर, घोडा, हत्ती, हे प्राणी बदलले का? ते तेव्हा जसे होते ते तसेच आत्ता पण आहे. सो त्यांच्या जीवनात काही बदल, त्यांच्या अस्तित्वात काही बदल झाला नाही, पण आपण बदलत गेलो परिस्थितीनुरूप म्हणून आपण आज असं आत्तापर्यंत घडलेलो आहे. सो सांगायचं तात्पर्य असं आहे की शिक्षण पद्धती जी बदलत चाललेली आहे, त्या बदलत्या शिक्षण पद्धती मध्ये काय काय बदल होत आहेत, कसे कसे होत आहेत, हे पालकांना आणि विद्यार्थ्यांना ते बदल घडण्याच्या अगोदर अवेअरनेस असला पाहिजे, माहिती झालं पाहिजे. आणि तो जर अवेअरनेस नाही आला तर कोविडमध्ये आपण बघितलं की अचानक लॉकडाऊन लागल्यानंतर जे पुस्तकातलं आणि शाळेत जाऊन आपण शिकत होतो ते सगळं मोबाईलवरती आलं. आणि मोबाईलवरती आल्यानंतर पहिला प्रॉब्लेम शिक्षकांना आला की आता हे शिकवायचं कसं, दुसरा प्रॉब्लेम मुलांना आला, विद्यार्थ्याला आला की हे समजून कसं घ्यायचं, आणि तिसरा प्रॉब्लेम पॅरेंट्सला आला की हे दोन शिक्षक आणि विद्यार्थी यांच्यामध्ये जे कोऑर्डिनेशन करून द्यायचं हे कसं करायचं. का तर आपल्याला त्या पद्धतीने एज्युकेशन घेण्याची कधी आपण अपडेटेडच नव्हतो त्या सिस्टमला, आणि म्हणून ते 2 वर्ष मुलाच्या आयुष्यामध्ये जो काही बेसिक कंटेंट शिकवला गेला, समजून सांगितला गेला, त्याचं नॉलेज विद्यार्थ्याला मिळालंच नाही. फक्त कारण एकच की आपल्याला त्या पद्धतीचं एज्युकेशन कसं ग्रास्प करायचं, घ्यायचं कसं, ॲब्झॉर्ब करायचं कसं, हे आपल्याला माहीत नसल्यामुळे आपल्या विद्यार्थ्याच्या आयुष्यातले 2 वर्ष वाया गेले असं आपण म्हणू शकतो. सो इन फ्युचर येत्या 2-3 वर्षामध्ये रिव्हॉल्युशनरी जे चेंजेस आता शिक्षण क्षेत्रामध्ये होत आहेत, शाळेमध्ये होत आहेत, विद्यार्थ्याच्या अभ्यासामध्ये होत आहेत, तर ते आपल्याला आजच माहिती असावे ह्या दृष्टिकोनातून, ह्या परीक्षेच्या माध्यमातून राज्य शासनाने आपल्यासाठी हे काउन्सिलिंग सेशन ठेवलेलं आहे. या काउन्सिलिंग सेशनमध्ये आपण नेमकं काय करणार आहे, तर विद्यार्थ्याच्या आत्ता सध्या तो अभ्यास जो करतोय तर त्याची अभ्यासाची दिशा योग्य आहे का,
त्याची अभ्यासाच्या सिस्टम मेथड प्रॉपर आहेत का, ज्या त्याला यशाच्या मार्गावरती घेऊन जातील, की त्या चुकतायत, त्याला कोणता विषय अवघड जातोय, त्याचा अभ्यासात किती इंटरेस्ट आहे, किती कॉन्सन्ट्रेशन आहे, हे जर अफेक्ट झालेलं असेल, अनेक काही प्रॉब्लेम्स असतील तर ते प्रॉब्लेम का झाले, ते प्रॉब्लेम सोडवण्यासाठी आपण कसं काम करू शकतो आणि त्याच्या गतीला आपण एक योग्य दिशा कशी देऊ शकतो, याच्यासाठी हे काउन्सिलिंग सेशन आहे. त्याचबरोबर ह्या एक्झाम ज्या प्राथमिक लेवलला ज्या ऑन पेपर कागदावरती झालेल्या आहेत त्या आपण पुढे विद्यार्थ्याला ऑनलाईन सिस्टमवरती घेऊन जातोय. कारण पुढच्या स्पर्धा परीक्षा किंवा गुणवत्ता चाचण्या ज्या आहेत, स्पर्धा परीक्षांमध्ये कॉम्पिटेटिव्ह एक्झाम IAS, IPS, MPSC, UPSCच्या येतात आणि गुणवत्ता चाचण्यांमध्ये NETच्या एक्झाम येतात, JEEच्या एक्झाम येतात. सो ह्या सगळ्या एक्झाम या ऑनलाईन आणि डिजिटल प्लॅटफॉर्मवरती होणार आहे. सो त्याचं स्वरूप विद्यार्थ्याला अगोदर कळण्यासाठी आपण आता सेकंड लेवलची एक्झाम पण कंडक्ट करतोय. त्याच्याद्वारे त्याला ते अप्रोच मिळेल की ह्या परीक्षा कशा लेवलच्या असतात, कशा पद्धतीच्या असतात, कशा ह्याला अटेम्प्ट केलं पाहिजे. मग त्या परीक्षेचा अभ्यास आपल्यासाठी सोयीस्कर आणि सुटसुटीत कसा होऊ शकतो. आपल्याला त्या परीक्षेमध्ये 3री ते 12वीचं ज्ञानाच्या आधारावर या परीक्षा असतात. मग आपण आत्ता जे अभ्यास करतोय शाळेमध्ये तो आपण ॲब्झॉर्ब करतोय का, म्हणजे त्याला ज्ञानामध्ये रूपांतरित करतोय का, की तो फक्त परीक्षेपुरता करतोय, हे सगळं समजून घेण्यासाठी आजचं काउन्सिलिंग सेशन आपण राज्य शासनाच्या आणि ई-दिशाच्या माध्यमातून तुमच्यासाठी फ्री सेशन ठेवलेलं आहे. या सेशनमध्ये शेवटच्या 10-15 मिनिटांमध्ये आम्ही तुम्हाला अभ्यासाच्या काही नवीन कॉन्सेप्ट ज्या शाळांनी अवलंबल्या आहेत, त्या राज्य शासनाने ऑनबोर्ड केलेल्या आहेत, तर त्याबद्दलची माहिती पण आम्ही तुम्हाला देणार आहोत. बरोबर, तो शेवटचा भाग जो आम्ही 10-15 मिनिटाचा दाखवणार आहोत, ऑब्व्हियसली तो कमर्शियल असणार आहे, पण तो ऐच्छिक असणार आहे, व्हॉलंटरी असणार आहे, की तो अभ्यासक्रम तुम्हाला जर तुमच्या दादाच्या भविष्यामध्ये काहीतरी बदल कळेल असं वाटलं तर तुम्ही त्या अभ्यासक्रमावरती विचार करू शकतात. अदरवाईज ते तुम्ही फक्त समजून घेऊ शकता आणि तुमचे काही डाऊट्स असले तर ते मी क्लिअर करेल. पण अदर आपलं बाकीचं जे 80% सेशन आहे ते मात्र तुमच्या विद्यार्थ्याला दिशा देण्याचं सेशन आहे. सो त्याची रिक्वेस्ट मी त्याच्यासाठी एवढीच करेल की आज तुम्ही मला वेळ दिलेला आहे, याच्यासाठी साधारणपणे 1 तासाचा वेळ कमीत कमी आपल्याला लागणार आहे. सो तुमचं काम आज जे काही घरातलं असेल, मॅडम तुमचं स्वयंपाक पाणी असेल, थोडासा बाजूला आपण ठेवावा आज आपल्या दादाच्या प्रगती करता. सर आपले फोन मे बी रिंग होतील, मी पण माझा फोन सायलेंटवर ठेवलेला आहे आणि कोणताही डिस्टर्बन्स न येता माझी 1 तासाची माहिती आपण शांतपणे आपल्या दादाच्या प्रगतीसाठी समजून घ्यावी, एवढी एक छोटीशी माझी रिक्वेस्ट आणि विनंती तुम्हाला आहे. बाकी माझी तुमच्याकडनं काय अपेक्षा नाही. ओके, तुम्हाला या माहितीमध्ये काही डाऊट आहेत का सर आणि मॅडम? जर डाऊट असेल तर तुम्ही मला विचारा, म्हणजे अधिक काही माहिती तुम्हाला माझ्याकडनं पाहिजे असेल तर मी सांगतो तुम्हाला. अदरवाईज आपण आपल्या काउन्सिलिंगला सुरुवात करू. दिस काइंड ऑफ इंट्रोडक्शन झालं पाहिजे. एवढं नका देऊ, मी एवढं दिलंच पाहिजे असं जे बेसिक पण किती नॅचरली आलं ते है ना. कुठंच प्रॅक्टिकलिटी नाही आहे, कुठंच कोणते स्टेटमेंट पाठ केलेले नाही आहे. बरोबर आहे. सो आपल्याला आधार काय घ्यायचा की बाबा माझी माहिती पूर्ण केली पाहिजे. तुमचं गाव, तुमचं एज्युकेशन, बरोबर आहे. अगदी त्यातल्या त्यात ते पण सांगितलं तर खूपच चांगलं की मी आतापर्यंत एवढे काउन्सिलिंग पूर्ण केले वगैरे वगैरे. पण डेमो लेंदी होईल म्हणून एक प्रायमरी लेवलला माहिती जर दिली, कारण आता मी इतके काउन्सिलिंग केले, हे आपण डेमोमध्ये कुठेतरी विषय निघाला तर आपण सांगू शकतो की मी आजपर्यंत सर मी असंच तुम्हाला ही माहिती देत नाहीये, मी आजपर्यंत 4000 काउन्सिलिंग पूर्ण केले. हे डेमो सुरू असताना पण आपण ते डिलिव्हर्ड कुठेतरी मध्ये करू शकतो. बरोबर, नीड नॉट नेसेसरी की सगळं पहिल्यांदाच सांगितलं पाहिजे. पण माझ्या बसण्याचा आणि मी काय सांगणार आहे त्याचा थीम मात्र त्याला कळणं गरजेचं आहे. तिथं ते पॉझिटिव्ह होणं गरजेचं आहे. सुरुवातीच्या 10 मिनिटामध्ये क्युरियोसिटी क्रिएट होणं गरजेचं आहे. ते का बसतील तुमच्याबरोबर, तुमच्या समोर 1 तास, ते का बसतील तुमच्या समोर 1.5 तास. तर सुरुवातीची 10 मिनिटाची क्युरियोसिटी जर निर्माण झाली तर ते तुमचं सगळं ऐकायला बसतील. पण ती जी क्युरियोसिटी निर्माण नाही झाली तर ते तुमच्या पुढे बसणारच नाही. मग कुठेतरी माणूस उठून फोन घ्यायला जाईल, कुठेतरी त्या लेडीज उठून कुकरची शिट्टी वाजवून कुकर बंद करायला जाईल. मग ते कुकर बंद करायला गेले का 10 मिनिटं बाहेरच येणार नाही. सो त्या 10 मिनिटात तुम्ही काय सांगितलं ते कनेक्टच होणार नाही. ते डिस्कनेक्ट होऊन परत आल्यानंतर तुम्ही त्यांना कनेक्ट करणार नाही. अनेक गोष्टी होतील आणि तो डेमो होणार नाही इन शॉर्ट. बरोबर. सो मला काय करायचं आहे, पहिले तर माझी व्यवस्थित माहिती त्यांच्यापर्यंत पोहोचली पाहिजे. माझं नाव, माझं गाव, माझं एज्युकेशन. बरोबर. दुसरी माहिती माझी संस्थेची पोहोचली पाहिजे की माझी संस्था कधीपासून काम करते, किती वर्षापासून काम करते, काय काम करते. राज्य शासनाच्या मार्फत हे उपक्रम आमचे राबवले जातात. मग त्या उपक्रमाअंतर्गत लगेच कनेक्ट करायचं ICT लेवलच्या एक्झामला, कारण ते विचारणारच आहे त्या एक्झामचं काय म्हणून त्याला आपण कनेक्ट करू शकतो की ICT लेवलची त्याच माध्यमातून एक्झाम घेतली गेली, ती कशासाठी घेतली गेली, मग त्याच्यातून आपण काउन्सिलिंगवरती येऊ शकतो. तर ती एक्झाम घेतली गेली कारण पुढच्या ज्या काही मुलांच्या एक्झाम आहे त्या कॉम्पिटेटिव्ह असणार आहे. त्याचा जो अप्रोच आहे तो मुलाला अगोदर व्हावा. परिस्थिती बदलत चाललेली, शिक्षण देण्याची पद्धत बदलते, शिक्षण घेण्याची पद्धत बदलते. मग त्या सगळ्यांचा अवेअरनेस पालकांना आणि विद्यार्थ्यांना क्रिएट करण्यासाठी हे काउन्सिलिंग सेशन हे माध्यम आहे. त्या परीक्षा एक माध्यम आहे. आता त्या परीक्षेनंतर आम्ही विद्यार्थ्याला ऑनलाईन एक्झामवरती घेऊन जाणार आहे, कारण पहिली परीक्षा आम्ही फक्त फिल्टर करायला घेतली.
विद्यार्थी कोण आहे त्या पोटेन्शियलचे त्यांना पहिले माहिती देऊ. मग आता आपला दादा पास झाला आहे, त्याच्यात पोटेन्शियल आहे पुढे जाण्याचं, म्हणून आज आम्ही तुमच्याकडे काउन्सिलिंग सेशन त्याच्यासाठी फ्री देण्यासाठी आलेलो आहे. त्याच्यातून आपण त्याला आता पुढच्या गोष्टीवरती अपडेट करणार आहोत. पण त्याच्या अगोदर आत्ता सध्या आपल्या काही चुका होत असतील, आत्ताच्या अभ्यासामध्ये काही आपले प्रॉब्लेम्स असतील तर आपण ते फाइंड आउट करू. म्हणजे आत्ताच्या अभ्यासातल्या चुका फाइंड आउट केल्या तर आपण अपग्रेड करू शकतो स्वतःला. नाही तर पहिल्या स्टेपवरच आपण कमकुवत आहे, पुढच्या स्टेपवरती जाण्यात काय अर्थ नाही आहे. सो आपल्याला हे समजून घ्यायचं आहे की आज त्याचा अभ्यास कसा चाललेला आहे, आत्ता त्याला कोणत्या गोष्टींची गरज आहे, कोणता विषय का अवघड जातोय, हे सगळं स्पीच असं कनेक्ट करत करत तुम्हाला पुढे द्यायचं आहे. एकंदरीत त्या स्पीचचा गाभा आहे ना तो लक्षात आला हा. की आपल्याला काय सांगायचं आहे की येणारं जग हे टेक्नॉलॉजीचं आहे, डिजिटल आहे, त्यामुळे त्याला ते आणि तो platform पुढे जाऊन शिक्षणामध्ये platform देणं बदलतोय. गरजेचं आहे. कारण मधल्या काळात जो कोरोना आला त्यावेळी आपण बघितलं की सगळी पुस्तकाची पूर्णपणे पुस्तकं शिकवत होते, आपण समोर शिकवत होते शिक्षक, पण पुन्हा मोबाईलद्वारे त्यांना शिक्षण घ्यावं लागलं, लॅपटॉपद्वारे घ्यावं लागलं, त्यावेळी भरपूर प्रॉब्लेम्स क्रिएट झाले. हे प्रॉब्लेम्स पुढे जाऊन क्रिएट न व्हावं, कारण आता डिजिटल जग अजूनही पुन्हा पुढे अपडेट होणार आहे. बरोबर. त्यामुळे आता UPSC असो, MPSC असो, JEE असो, NEET असो, ज्या स्पर्धा परीक्षा आहेत किंवा इतर काही आता टेक्नॉलॉजिकल पार्ट आहे ते आता पुढे जाऊन त्या मुलाला त्या क्षेत्रात आतापासूनच अपडेट करणं गरजेचं आहे. ग्रेट, करेक्ट. त्यामुळं ही दिशा इन्फोटेक आणि महाराष्ट्र शासन यांच्या माध्यमातून आम्ही या विषयाच्या ज्या परीक्षा घेतो की ॲक्टिव्हिटीज करतो, या संदर्भात आता पुढे जाऊन काय Awareness केलं पाहिजे, पाहिजे. अवेअरनेस कसा आणखी बरोबर. जास्त केला पाहिजे, आणि या संदर्भात मुलाला आणखी तुमच्या काय ॲक्टिव्हनेस किंवा त्याच्या काही चुका होत असतील तर या संदर्भात ही माहिती तुम्हाला Correct. देणार आहे. बरोबर, राईट. तर याआधी पूर्णपणे आपण त्यांना आता सेकंडची परीक्षा होणार आहे, त्या सेकंड परीक्षा पण ते आत्ता जो शिकतोय त्याच्या ज्ञानावर आधारित असणार आहे. त्यामुळे सेकंड परीक्षेसाठी कसं प्रिपरेशन त्याचं करता येईल या संदर्भात पण आपण बोलणार आहोत. राईट, बरोबर. आता नेक्स्ट. आता आपण पूर्णपणे सकाळपासून संध्याकाळपर्यंत काय काय करतोस, म्हणजे काय दिनचर्या असते? मी सकाळी 6:30ला उठतो, आंघोळ वगैरे करतो. 7ची माझी शाळा असते, 7 ते 12पर्यंत शाळा असते. 12:30ला मी घरी येतो, थोडासा फ्रेश वगैरे होतो. फ्रेश झाल्यानंतर मग 1 ते 3पर्यंत मी झोपतो. मग 3 ते 4पर्यंत मी थोडा अभ्यास करतो आणि 4 ते 6 माझी ट्युशन असते. शाळेमधून आल्यानंतर म्हणजे ट्युशनमधून आल्यानंतर 6:30ला मी ट्युशनवरून येतो. मग थोडा TV वगैरे बघतो 7 ते 8च्या दरम्यान, आणि परत 1 तास अभ्यास करतो 8 ते 9च्या दरम्यान. तर मग 10ला झोपतो. आता जो स्टडी असतो घरी, जो 2 तासाचा स्टडी करतोस, तर तो स्टडी काय असतो? म्हणजे स्टडी म्हणजे पुस्तकं वाचतोस का प्रश्नांची उत्तरं काय शाळेतनं दिलेला किंवा क्लासने दिलेला? त्याच्यामध्ये होमवर्क पण करतो मी आणि थोडं वाचन पण करतो, पाठांतर वगैरे करतो. पाठांतर म्हणजे पूर्णपणे जे शिक्षकाने शिकवलंय ते पाठांतर करतोस. हो. आणि तुम्हाला कशा पद्धतीने होमवर्क दिलेला असतो, काय नक्की होमवर्क करावा लागतो? होमवर्क म्हणजे शाळेमध्ये जे शिकवलेलं असतं टीचरांनी, त्या घड्याळाच्या प्रश्नांची उत्तरं ते होमवर्क म्हणून आम्हाला देतात, लिहावे ते मी लागतात. घरी येऊन ते होमवर्क करतो. आता यामध्ये सर मॅडम मला एक सांगायचं आहे की आत्ता तुम्ही ज्या पद्धतीने ऐकलं की सकाळी शाळेत जाणं, त्याच्यानंतर काय त्याचा इतर झोपण्याचा वेळ आहे, तो झाल्यानंतर क्लासचा वेळ आहे किंवा स्टडीचा वेळ आहे. तर आता हा जो पॅटर्न आहे की मुलांना एक चांगली शाळा नक्कीच द्यावी लागते, त्याबरोबर एक चांगली क्लास नक्कीच द्यावे लागतात. पण तुम्हाला काय वाटतं सर, ही चांगली शाळा आणि चांगले क्लास आहेत, याच्यातून मुलांना खरं ज्ञानार्जन होतं आहे का मुलं रट्टा मारत आहेत? कारण की आत्ता मागच्या वर्षीची मार्क बघितली त्या पद्धतीने आत्ता म्हणजे त्याच्या मार्कमध्ये तफावत पडलेली आहे. आता हे कनेक्ट करताना आपण कसं करू शकतो की तुम्ही जेव्हा स्वतः सेल्फ इंट्रोडक्शन वगैरे सगळं झालं, आपण त्यांचं इंट्रोडक्शन करून घेतलं, तर जसं मी माझ्या त्या व्हिडिओच्या डेमोमध्ये पण सांगितलं आहे आणि आता पण सांगतो की पहिले थोडंसं नीड क्रिएट करणं गरजेचं आहे. बरोबर. त्यांना थोडं जाणीव करून देणं गरजेचं आहे की आपलं हे डिस्कशन जे सुरू होणार आहे ते का इम्पॉर्टंट आहे. मग 2-3 प्रश्न मी काय विचारू शकतो. समजा विद्यार्थ्याचे मार्क 60%, सो लगेच त्याच्याकडे जाऊन तुम्ही विचारू शकतात की बाबा तुला 60% मार्क आहे, तुझ्या वर्गात 90% मिळवणारा विद्यार्थी आहे का? तो ऑब्व्हियसली सांगतो येस आहे, माझ्या वर्गात 2-4 मुलं आहेत जे हुशार आहेत. ओके, मग आता मला सांग
की तू ज्या शाळेत जातो ते पण त्याच शाळेत येतात, बरोबर. तू ज्या वर्गात बसतो ते मुलं पण त्याच वर्गात बसतात, जे शिक्षक येऊन शिकवतात, तू जे ऐकतो त्यांच्याकडनं जे ते शिकवतात तुला, त्यांना पण तेच शिकवलं जात आहे. तुझे विषय सेम आहे, त्यांचे पण विषय तेवढेच आहे, सेम आहे, तेच विषय अभ्यास करायचे आहेत, बरोबर. इव्हन तुझी प्रश्नपत्रिका तुला जी सोडवायला येते त्यांना पण तीच प्रश्नपत्रिका येते सोडवायला, तेच प्रश्न असतात, बरोबर. मग तात्पर्य काय आहे की शाळा, वर्ग, शिक्षक, सब्जेक्ट आणि प्रश्नपत्रिका ह्या ए पासून झेड पर्यंतच्या सगळ्या गोष्टी या सेम आहेत दोघांसाठी पण. फरक फक्त कशामध्ये आहे, डिफरन्स फक्त रिझल्ट्समध्ये, मार्कांमध्ये. तर काय वाटतं मित्रा तुला, का असं होत असेल? आईवडिलांना विचारा, सर आणि मॅडम काय वाटतं असं वर्गात का होत असेल? हे सगळं सेम असताना मुलांचे पर्सेंटेज मात्र एवढे डिफरन्स आहे. डिफरंट काय? याचं कारण काय असू शकतं? मग पालक तुम्हाला सांगतील सर बुद्धिमत्तेचा फरक आहे, मग कोणी पालक सांगतील तुम्हाला सर Concentration त्यांचा अभ्यास जास्त करतात, ते अभ्यास जास्त करतात, काही सांगतील ते सर त्यांना ट्युशन असते, याला ट्युशन नाही आहे, असे वेगवेगळे कारणं देतील. त्यांचं ऐकून घ्या, ॲग्री करा. येस, या काही कारणं तुम्ही सांगितले, मी ॲग्री आहे की ह्या कारणाने ह्या गोष्टींचा पण विद्यार्थ्याच्या अभ्यासावरती परिणाम, रिझल्टवरती परिणाम होऊ शकतो. बट मी तुम्हाला पर्टिक्युलरली एक्झॅक्टली सायन्स आणि रिसर्चनी काय सांगितलेलं आहे ते मी तुम्हाला सांगणार आहे की असं का होतं. पण त्याच्या आधी पुन्हा एक दुसरा प्रश्न आहे माझा, मग तो पालकांना विचारा की सर आणि मॅडम मी नाही तर गुगल असं सांगतं की दरवर्षी महाराष्ट्राचाच विचार करू आपण, लाखो मुलं डिग्र्या घेऊन बाहेर पडतात, बरोबर. चांगल्या चांगल्या डिग्र्या घेतात, कोणी आर्किटेक्ट होतं, कोणी इंजिनियर होतं, कोणी CA होतं, कोणी D.Ed करतं, कोणी B.Ed, कोणी फार्मसी, व्हरायटी ऑफ डिग्री आहेत, चांगल्या चांगल्या डिग्री आहेत, त्या घेऊन बाहेर पडतं, इंजिनिअरिंग वगैरे, बरोबर. पण गुगलचा रिसर्च असं सांगतो की कुठल्याही रिजनमध्ये जेव्हा लाखो मुलं बाहेर पडतात तर त्याच्यातले 46% लोक, 46% विद्यार्थी अचिव्हमेंट्स करतात, 60% विद्यार्थ्यांना अचिव्हमेंट करता येत नाही, इवन ते स्ट्रगल करतात. आता अचिव्हमेंटची जी डेफिनेशन आहे मी तुम्हाला समजून सांगतो की फॉर एक्झाम्पल मी इंजिनियर झालो, ओके. आता मी इंजिनियर का झालो, मी इंजिनिअरिंगचं शिक्षण का घेतलं, कारण माझी अपेक्षा आहे की मला उच्च पदाची नोकरी मिळावी, कुठेतरी चांगल्या मोठ्या कंपनीत मला जॉब मिळावा, 1,00,000-1.5 लाख रुपये सॅलरी मिळावी, आणि इंजिनिअरिंगचं शिक्षण घेतलं तर मला अशा उच्च कंपनीमध्ये, चांगल्या कंपनीमध्ये नोकरी लागू शकते, मला 1,00,000-1.5 लाख रुपयापर्यंत सॅलरी मिळू शकते, आणि म्हणून मी इंजिनिअरिंग केलं, बरोबर आहे. माझं जे लाईफस्टाईल आहे, अन्न, वस्त्र, निवारा, हे लक्झरियस असू शकतं, बरोबर आहे. सो मला माझ्या यशाचा पीक अनुभवण्यासाठी हे शिक्षण मी घेतलं, बरोबर. मग 40% लोकांना हे सगळं मिळतं. डिग्र्या घेतल्यानंतर, इंजिनिअरिंग झाल्यानंतर 40% मुलं पाहिजे त्या कंपनीत सिलेक्ट होतात, त्यांना पाहिजे तेवढी सॅलरी ऑफर केली जाते, आणि अगदी वर्षभरात ते चांगलं घर, चांगली गाडी, चांगला बंगला, म्हणजे वेगवेगळ्या गोष्टी त्यांना पाहिजे त्या अचिव्हमेंट्स ते करतात. पण 60% विद्यार्थी तेच शिक्षण घेऊन, तेच इंजिनिअरिंग करून, त्यांना मात्र बऱ्याच ठिकाणी बघितलं असेल तुम्ही तर जॉबच मिळत नाही. खूप इंटरव्ह्यू दिल्या जातात, 25, 30, 50 इंटरव्ह्यू दिल्या, पण जॉब काही मिळाला नाही. बरं, समजा मिळाला तरी एखाद्या लोकल कंपनीमध्ये त्यांना जॉब मिळतो, ज्या ठिकाणी 1,00,000 रुपयाच्या ऐवजी 25 ते 30 हजारच्या सॅलरीवरती त्यांना कॉम्प्रोमाइज करावं लागतं, बरोबर. म्हणजे ज्या अचिव्हमेंट्स तो एक इंजिनियर करतोय 40% मधला, तो 60% मधले हे लोक ते अचिव्हमेंट्स करू शकत नाही. शिक्षण तर तेच आहे, डिग्र्या तर तेच आहे, त्याच्यात काही बदल नाही, अभ्यास तोच होता. मग सर आणि मॅडम काय वाटतं की त्याच डिग्र्या घेऊन बाहेर पडल्यानंतर असे दोन ग्रुप का पडतात? 40% मुलं अचिव्हमेंट्स करतात, 60% लोक स्ट्रगल करतात, असं का होतं असं तुम्हाला वाटतं? बघा, आता या दोन प्रश्नांनी काय होणार आहे, सो पालक थोडेसे जागे होणार आहे, ते विचार करायला, मेंदू विचार करायला लागणार आहे. प्रश्न टाकला की मेंदू काय करतो, विचार करायला सुरुवात करतो. त्यांना तुम्हाला जर कनेक्ट करायचं असेल तर त्यांना प्रश्न विचारला की त्यांचा मेंदू उत्तर शोधायला लागणार आहे, म्हणजे ते कनेक्ट होणार आहे तुमच्याशी, मग त्यांचं लक्ष डायव्हर्ट होणार नाही, मग थोडंसं सिरियसनेस वाढेल. की दादाला विचारलं, त्यांनी 4 कारणं सांगितले, बट ते स्वतः सॅटिस्फाईड नसतात त्यांच्या उत्तरांना. एखादा म्हटला की सर बुद्धिमत्तेचा फरक आहे, तो तुम्हाला सांगतोय, पण तो आतून सॅटिस्फाईड नाही, त्याच्या मनात चलबिचल चालू झालेली आहे. काय होत असेल असं विचार करण्यासारखी गोष्ट आहे. का होत असेल सर म्हणतात असं? खरं आहे, 40% अचिव्हमेंट्स होतात, 60% लोक स्ट्रगल करतात. आता इथे तो लोक विचार करताय आणि मग तुम्ही त्यांना सांगताय, बघा सर, या तिन्ही गोष्टींची उत्तर ना मी माझ्या काउन्सिलिंगमध्ये तुम्हाला देणार आहे. मग या काउन्सिलिंगमध्ये मी तुम्हाला सांगतो की विद्यार्थ्याचं भविष्यातलं यश किंवा अपयश हे त्याच्या एज्युकेशनल लाईफमध्ये 4 गोष्टींवरती अवलंबून असतं. त्या 4 गोष्टी कोणत्या आहेत तर त्या पहिले समजून घेतल्या पाहिजे, आणि मग त्याच्यात आपण डिटेल चर्चा करू, आणि मग तुमच्या लक्षात येईल, या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला मिळत जातील की असं का होतं, बरोबर. मग पहिला चॅप्टर जो आहे त्याच्या लाईफमधला
तो आहे एज्युकेशन सिस्टम. ज्या शाळेत तो जातो, ती शाळा त्याला कशी घडवते, कशी शिकवते. तो ट्युशन क्लासेसला जातो, तर ते क्लासेस त्याला कसे घडवतात, बरोबर, कशी त्याची प्रगती करतात. म्हणजे शाळा आणि क्लासेस हा त्याच्या एज्युकेशनल सिस्टमचा भाग आहे. हे काय करतात, हे 20% ठरवतात की तो इन फ्युचर यशाचा भाग असेल की अपयशाचा भाग असेल, बरोबर. दुसरा भाग असतो मुलगा स्वतः काय करतो, त्याची अभ्यासाची स्वतःची सिस्टम काय, मेथड काय, बरोबर. मग ही त्याची स्वतःची सिस्टम, मेथड त्याच्या यशामध्ये 10% कॉन्ट्रीब्युशन करत असते भविष्यातल्या. तिसरा चॅप्टर आहे पॅरेंटिंग. ॲज अ पॅरेंट म्हणून तुम्ही त्याच्या जडणघडणीमध्ये किती इन्व्हॉल्वमेंट देतात, तुम्ही त्याचे किती प्रॉब्लेम समजून घेतात, किती प्रॉब्लेमला तुम्ही त्याला सोल्युशन देतात, तर ते पॅरेंटिंगमध्ये आपण डिस्कस करू. 30% तुमची पॅरेंटिंग त्याला यशस्वी करण्यासाठी कारणीभूत असते. आणि शेवटचा चॅप्टर म्हणजे शेवटी तुम्ही जे काम करताय, जे शिक्षण घेताय, त्या शिक्षणामधून आपण स्टेप बाय स्टेप पुढे जातो. म्हणजे पहिलीतून दुसरीत जातो, दुसरीतून तिसरीत जातो, तसा तसा कंटेंट बदलत जातो, हार्ड होत चालतो. कारण अपेक्षा ही असते की पहिलीतून दुसरीत गेल्यावरती मेंदूचा विकास झालेला पाहिजे तेवढा, दुसरीतून तिसरीत गेल्यानंतर मेंदूचा आणखी विकास झालेला पाहिजे. असं प्रत्येक इयत्तेत पुढे जाताना अपेक्षा ही असते की मेंदूचा विकास त्या इयत्तेप्रमाणे, त्या वयाप्रमाणे झालेला पाहिजे. मग हा मेंदूचा विकास आपल्या दादाचा ह्या जडणघडणीमध्ये प्रॉपर पद्धतीने होतोय की नाही होते, त्याच्या मेंदूच्या अनुरूप पद्धतीने आपण त्याला शिक्षण देतोय की मेंदूच्या विरोधात त्याला जाऊन शिक्षण देतोय. कारण मेंदूचा विकास त्याचा ठरवतो, 40% हा भाग ठरवतो की तो उद्या यशस्वी असेल किंवा यशस्वी असेल. सो समजलं सर आणि मॅडम. 4 गोष्टी परत रिपीट करतो. एज्युकेशन सिस्टम, मुलाची स्वतःची सिस्टम आणि मेथड अभ्यास करण्याची. पॅरेंटिंग आपण काय करतो, आणि मेंदूचा विकास त्याचा कसा होतोय, मेंदूच्या विकासाच्या प्रमाणे त्याचं एज्युकेशन होतंय की नाही होते. असे 4 भागांवरच त्याचं आयुष्य अवलंबून आहे, त्याचं यश अवलंबून आहे. ज्यांनी या 4 भागांवरती अभ्यास केला आणि या 4 भागांवरती ज्यांनी काम करून त्याचे प्रॉब्लेम तिथे सॉल्व्ह केले, तो व्यक्ती, तो मुलगा उच्च पदावरच गेलेला तुम्हाला दिसेल, सक्सेसफुलच दिसेल. पण ज्यांनी इथे इग्नोर केलं, ज्यांनी ह्या सगळ्या गोष्टींना निग्लेक्ट केलं, त्यांचे मात्र 60% ते विद्यार्थी गेलेले तुम्हाला दिसतील. डिग्र्या तर आहे, शिक्षण तर आहे, मार्क तर आहे, पण नोकऱ्या नाही आणि यश नाही. सो मला असं वाटतं ॲज अ पालक म्हणून तुम्हालाही असंच वाटणार आहे की माझा मुलगा यशस्वीच असला पाहिजे, अपयशाच्या 60% तो जाऊ नये. म्हणून सर मग जर आपल्याला त्याला यशाच्या कॅटेगरीमध्ये पाठवायचं असेल तर आज आपल्याला या 4 गोष्टींवरती चर्चा करून समजून घेणं खूप म्हणजे खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. आणि या 4 गोष्टी जर आज तुम्हाला त्याच्या कळाल्या आयुष्यात काय चाललेलं आहे या 4 ठिकाणी त्याच्या, तर मग मात्र आपण आजच एका कागदावरती लिहून ठेवू शकतो की माझा मुलगा इन फ्युचर कुठे असेल. एवढी ताकद आपल्यामध्ये, एवढा कॉन्फिडन्स आज निर्माण होऊ शकतो. तर आवडेल सर आणि मॅडम तुम्हाला हे सगळं ऐकायला. चला 1 to 1 आपण सुरुवात करू. मग आता एज्युकेशन सिस्टम कशी काम करते आपण ते समजून घेऊ. असं करत आपल्याला पुढे जायचं. मग आता एज्युकेशन सिस्टम कशी काम करेल तुम्ही सांगा. आपले 4 पॉईंट्स आहेत की ज्याच्यामध्ये आपल्या दादाचं भविष्य ठरणार आहे. पहिलं म्हणजे एज्युकेशन सिस्टीम आहे, दुसरं म्हणजे दादा जे स्टडी करतो, सेल्फ स्टडी करतो ते आहे, तिसरं म्हणजे तुम्ही स्वतः आहे, तुम्ही पॅरेंटिंग काय करता, आणि चौथं म्हणजे त्याच्या बुद्धीचा विकास, म्हणजे तो कशा पद्धतीनं ग्रूम होतोय. या 4 बाबींवर त्याचं भविष्य ठरणार आहे. तर आता आपण शिक्षण काय देतोय त्याविषयी जाणून घेऊया. तर आता दादाने जसं सांगितलं की सकाळपासून संध्याकाळपर्यंत तो जसं शाळेत जातो, त्याच्यानंतर तो स्टडी करतो, त्याच्यानंतर तो खेळतो, जे काही सांगितलं त्यामध्ये ट्युशन पण आहे, होमवर्क पण आहे आणि शाळा पण आहे. तर सर आणि मॅडम एवढं सगळं करून सुद्धा आपल्या दादाला 90-95% अशी मार्क यायला हवी. कारण तुम्ही दिलेलं ट्युशन, तुम्ही दिलेलं जे काही कॉलेज आहे, शाळा आहे, ते जर चांगलं आहे आणि दादा एवढं सगळं करतोय, नित्य नियमानं करतोय, तर आले पाहिजे. तर ते का आले नाहीत या संदर्भात आपण चर्चा करूया. आता नंतर लगेच सांगू का सेल्फ एज्युकेशन सिस्टम बद्दल आता तुम्ही काय सांगणार माहिती त्यांना. एज्युकेशन सिस्टम म्हणजे याच्यामध्ये एक्सपर्ट काय म्हणतात की ज्यावेळी मूल शाळेत जातं तर शाळेत कसं असतं की 7 पिरियड असतात, त्याच्यामध्ये एक पिरियड असतो 30 मिनिटाचा. तर त्या 30 मिनिटाच्या पिरियडसाठी ज्यावेळी शिक्षक येतात तर त्यांचा येण्याचा टाईम 5 मिनिटं आपण धरून चालूया. नंतर मुलांना शांत करणं किंवा त्याच्यानंतर मग मुलांना ते पाठ्यपुस्तकं उघडवणं किंवा त्या विषयी सांगणं ह्याच्यासाठी आणि 5 मिनिटं.
म्हणजे तिथं नाही म्हटलं तरी 10 मिनटं जातात. त्याच्यानंतर मग त्यांचं शिक्षण सुरू होतं. मग 20 मिनिटात त्यांना तो चॅप्टर संपवणं गरजेचं असतं. त्यामुळं त्यांचा जो स्पीड असतो शिकवण्याचा, तो स्पीड मुलांच्या स्पीडशी मॅच होत नाही. एक्सपर्ट असे सांगतात की मुलांना त्यांच्या वर्गामध्ये फक्त 40% समजतं, कारण की शिक्षकांचं स्पीड आणि मुलांचा स्पीड यामध्ये खूप मोठी तफावत असते. आणि मग राहिलेलं जे असतं ते मुलं तसेच शंका कुशंका घेऊन घरी येतात, कारण की तिथं जर 50-60 मुलं आहेत तर त्यांचं शिक्षकांना सारखं टोकणं किंवा विचारणं, त्यामुळे ते भीतात, शिक्षकांना विचारत नाहीत. आपले काही प्रॉब्लेम्स असतात तर ते डोक्यात ठेवून तसेच घरी येतात. त्यामुळे दादाला जे काही तिथं कळतं ते 30 ते 40% या दरम्यानच कळतं. आता तो जे कळत नाही, आपण म्हणूया की तो आता ट्युशनमध्ये आला आहे. तर ट्युशनमध्ये पहिली गोष्ट जे शाळेत शिकवतात त्याच्याही पुढचा धडा चालू असतो. आता शाळेत पहिला चॅप्टर असेल तर ट्युशनमध्ये दुसरा असू शकतो. कारण सर मॅडम तुम्हाला माहिती आहे, परीक्षेच्या 1 महिना आधीच ट्युशनला आपला अभ्यासक्रम संपवावा लागतो, कारण की त्यांना त्यांची पेपर प्रॅक्टिस आणि परीक्षा घ्यावी लागते. मग मला सांगा की ज्यावेळी शाळेत दादा शिकतो, शाळेत वर्ड टू वर्ड शिकवतात, 7 तास शिकवतात, तरी शाळेचा अभ्यासक्रम पूर्ण होत नाही शेवटपर्यंत. पण ह्या ट्युशन 2 तासामध्ये अभ्यासक्रम कसा पूर्ण करत असेल? याच्याविषयी सर मॅडम तुम्ही काय विचार केलाय का? नाही. कारण याच्यामध्ये काय होतं, 2 तासामध्ये जे काही डायजेस्टच्या खाली प्रश्न उत्तर असतात, जे इम्पॉर्टंट असतं तेवढंच त्या मुलांना शिकवलं जातं आणि त्यांच्या उत्तरांची उजळणी करून घेतली जाते, त्याच्यावर प्रॅक्टिस घेतलं जातं. पण यामध्ये होतं काय, वर्ड टू वर्ड न शिकवल्यामुळं मुलांना कन्सेप्ट कळत नाही. फक्त मुलांना प्रश्नाची उत्तरं पाठ करून घेतली जातात आणि त्याच प्रश्नांच्या उत्तरावर त्यांची टेस्ट घेतली जाते. त्यामुळं आता जो स्टडीचा भाग होता, जे त्याला शाळेत कळालेलं नाही ते तर राहूनच गेलं. पण त्यानंतर तो क्लासमध्ये आलाय, क्लासमध्ये वेगळा टॉपिक चाललाय, त्यामुळे त्याची लिंक होत नाही. प्लस क्लासमध्ये वर्ड टू वर्ड शिकवत नाही, त्यामुळे पूर्ण कन्सेप्ट विद्यार्थ्यांना समजत नाही. आणि फक्त जे इम्पॉर्टंट आहे किंवा डायजेस्टमध्ये जे प्रश्न दिले आहेत त्या प्रश्नांची उत्तरं लिहून घेणे आणि ती पाठांतराला देणे, एवढंच तिथं सांगितलं जातं. मग सर मॅडम या दोन्हीही ठिकाणी त्याला ज्ञान मिळत असेल का तो रट्टा मारत असेल? आता याच्यामध्ये काय आहे की शाळेच्या त्या 30 मिनिटाबद्दल तुम्ही बोलले, पण त्या 30 मिनिटाबद्दल ठीक आहे, बोलले हरकत नाही, तो पण पॉईंट आहेच. पण सुट्ट्यांबद्दल बोलणं खूप गरजेचं आहे, कारण सुट्ट्या, कॅलेंडर वाईज सुट्ट्या लवकर ते ग्रास्प करतात पॅरेंट्स, आणि कारण त्यांच्या डोळ्यापुढे शाळा काय चालते काय नाही चालत, किती सुट्ट्या येतात, बरोबर आहे. सो सुट्ट्यांबद्दल बोला. 365 दिवसांपैकी 200 दिवस शाळा चालते, त्याच्यामध्ये पण मग त्या 250 दिवसांमध्ये पण इमर्जन्सीज येतात, जास्त पाऊस पडला, वादळ आलं, त्याच्यानंतर गॅदरिंग आहे, स्पोर्ट डेज आहे, ओपन डेज आहेत, आमका आहे, किंवा शिक्षक पण माणूस आहे, तोही आजारी पडतोय, त्यालाही बाहेरगावी कुठेतरी सुखदुःखाला जावं लागतंय. अशा सगळ्या गोष्टींमुळे होतं काय की त्या शिक्षकाला ॲट ॲक्च्युअल पूर्ण सब्जेक्ट शिकवण्यासाठी 175-180 दिवस उरत आहेत, आणि त्या कमी वेळेमध्ये त्याला तो सगळा 1 वर्षाचा पोर्शन शिकवायचा आहे. 6 महिन्याच्या कमी वेळेत पूर्ण वर्षाचा पोर्शन शिकवायचा आहे. आणि मग तो शाळेत येताना, वर्गात येताना माइंडसेट करून येतो की आज हे 4 विषय किंवा 4 पानं हे शिकवून झाले पाहिजे, तरच आपलं पोर्शन कव्हर होईल. सो त्याचं माइंडसेट असतं हे 4 पानं पूर्ण करण्याचं, आणि मग तो त्या फ्लोमध्ये त्याचं टार्गेट कंप्लीट करण्यासाठी शिकवण्याचं, तो त्या फ्लोमध्ये शिक्षक शिकवतो. कारण शेवटी त्याला पण पगार पाहिजे, आणि त्याला सिलेबस संपवला नाही तर पगार कोण देणार नाही त्याला. आणि म्हणून ते 4 पानं शिकवण्याचा जो फ्लो असतो त्याचा, तो फास्ट शिकवतो त्या फ्लोमध्ये. आणि तेवढं फास्ट मात्र प्रत्येक विद्यार्थी समजून घेऊ शकत नाही. मुलांचा त्या वयामध्ये समजून घेण्याचा स्पीड तेवढा नसतो, तो मेंदू स्लो काम करत असतो, आणि त्याच्यामुळे या तफावतीमुळे विद्यार्थ्यांना 40%च शाळेमध्ये कळतं, असं एक ऑब्झर्वेशन, असे रिसर्चेस एक्सपर्टच्या ॲनालिसिसमधून बाहेर आलेले आहेत. मग आता 60% भाग त्या विद्यार्थ्याला हे क्लिअर आहे की शाळेमध्ये समजत नाही. सर आणि मॅडम तुम्ही पण शाळेत गेले, मी पण शाळेत गेलो, आपलाही मुलगा शाळेत जातो. आपल्याही वेळेस काही वेगळी परिस्थिती नव्हती, आपल्याही वेळेस शाळेत शिकवलेलं सगळं काय आपल्याला कळत नव्हतं, कारण हेच आहे त्याच्यात, बरोबर. मग हा 60% भाग जो मला समजत नाही आहे विद्यार्थ्याला, सर आणि मॅडम, तर तो 60% भाग समजण्यासाठी आपण काय करतोय का? तुमचा विद्यार्थी काही करतोय का? तुम्ही काही प्रयत्न करतात का? तो काही प्रयत्न करतो का? 60% भाग समजून घेण्यासाठी जे 60% मग ते काय उत्तर देणार? हा, मग सर त्याच्यासाठी ट्युशन लावली, त्यांनी नाही दिले तर आपण उत्तर द्यायचं आहे. तुम्ही म्हणणार की आम्ही त्याच्यासाठीच त्याला ट्युशन लावली. मग आता ट्युशनचे जे प्रॉब्लेम आहे ना, लाईटली घेऊन चालणार नाही.
ट्युशनचा इच अँड एव्हरी प्रॉब्लेम डिस्कस झालाच पाहिजे, कारण मुंबईतले पालक ट्युशनवरती खूप भरोसा आहे त्यांचा, खूप कॉन्फिडन्स आहे त्यांचा. आमचा मुलगा ट्युशनला जातो, आमचा मुलगा ट्युशनला जातो सर, गरज नाही, याची गरज नाही, त्याची गरज नाही. लास्टला तुम्हाला ऑब्जेक्शन्स येणार, मग ट्युशन वर तुम्हाला त्याचे डोळे उघडून द्यायचे आहेत. सो डोळे उघडताना तुम्हाला पॉईंट टू पॉईंट बघा, मी पुन्हा सांगतो, तुम्ही हे सगळे व्हिडिओ जेव्हा बघताय तुम्ही त्याचे नोट्स काढा. नोट्स शिवाय डेमो तयार होणार नाही. तुम्ही म्हणणार मी 4 वेळेस व्हिडिओ बघतो आणि मला तसं सांगता येईल, तर ते शक्य नाही. तुमच्या वहीमध्ये तुमच्या मेंदूतून आलेले नोट्स, तुमचे शब्द जोपर्यंत त्या वहीवर येत नाही, तेच परत 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 तुमच्या मेंदूकडे जात नाही, तोपर्यंत तुमचा डेमो तयार होणार नाही. ट्युशनचा पहिला प्रॉब्लेम आपण काय डिस्कस करायचा आहे, तर पहिला प्रॉब्लेम असा आहे की ज्यावेळेस शाळेमध्ये 3रा धडा शिकवला जातो, ट्युशन क्लासेस हे नॉर्मली पुढे असतात, त्यांचा अभ्यासक्रम पुढे चाललेला असतो, त्या ट्युशनमध्ये त्याच विषयाचा त्या दिवशी 5वा धडा शिकवला जातो. होमवर्क मुलाला 2रा धडा संपलाय कालचा, त्याचे प्रश्न उत्तर म्हणजे होमवर्क असतो. म्हणजे त्या विद्यार्थ्यासाठी एका दिवसात एका विषयाचे 3 भाग झाले. असे त्याला जर 8 विषय असतील, 7वी 8वीचा मुलगा असेल, तर 8 त्रिक 24 भाग बनले. आणि त्याचं कॉम्प्लिकेशन अभ्यास करण्याचं त्या ट्युशनमुळे आपण स्वतः वाढवून घेतलं. कारण प्रथा काय सांगते, स्टडी सिस्टम काय सांगते, आज आपण जे शाळेत शिकलो 4-5 विषय, त्याचाच अभ्यास घरी येऊन आपल्याला केला पाहिजे. आपण का त्याला 24 बनवतो, हा एक प्रश्न आहे, बरोबर. म्हणजे त्याचं कॉम्प्लिकेशन आपण वाढवतो. दुसरा मुद्दा की लॉजिकल क्वेश्चन मी तुम्हाला विचारतो. शाळा 6 तास चालते, शाळेमध्ये 5 ते 6 विषयांचं रोजचं टाइम टेबल आहे, म्हणजे रोज ते विषय शिकवले जातात शाळेमध्ये. असं 6 तासाची शाळा असून रोज सगळे विषय शिकवून त्या शाळेचा पोर्शन एक्झाम जवळ येते तरी बिचाऱ्यांचा संपत नाही. मात्र क्लासेसचा पोर्शन एक्झामच्या 2 महिने अगोदर पूर्ण संपलेला असतो आणि ते मुलांच्या टेस्ट घेतात, रिव्हिजन घेतात. असं कसं शक्य होतं सर किंवा मॅडम, तुम्ही मला थोडं लॉजिकली सांगा. हाऊ इज इट पॉसिबल? विषय तेच आहे, धडे तेच आहे, सगळं तोच अभ्यासक्रम आहे, जो शाळेला मात्र 6 तास देऊन पण ते पूर्ण नाही करू शकत. मग आपल्या क्लासमध्ये अशी काय मॅजिक होत असेल की हे लोक 2 तासात 2 महिने अगोदर पूर्ण करून टाकतात? थोडं शांत बसा, विचार करू दे त्यांना. मग ते हसतात, येत नाही त्यांच्या लक्षात. ओके, मी सांगतो सर, कारण शाळेमध्ये जे टीचिंगची मेथड आहे, तो धडा लाईन टू लाईन, वर्ड टू वर्ड वाचला जातो. पॅसेज कंप्लीट झाला का त्या पॅसेजला 4 वेळेस 4 एक्झाम्पल देऊन एक्सप्लेन केलं जातं. ट्युशनमध्ये असं लाईन टू लाईन, वर्ड टू वर्ड रीडिंग होतच नाही. ट्युशनमध्ये क्वेश्चन आन्सर्स करून घेतले जातात मुलाकडनं प्रायोरिटीनी. आणि दुसरं काय केलं जातं, तर एखादी अवघड कन्सेप्ट असेल तर ती शिकवली जाते, बरोबर. पूर्ण धडा लाईन टू लाईन, वर्ड टू वर्ड शिकवू शकत नाही, कोणतीच ट्युशन शिकवत नाही, बरोबर. तुम्ही कुठेही टाका त्यांना, कोणतीच ट्युशन 2 तासात सगळे धडे शिकवू शकत नाही त्याला लाईन टू लाईन, वर्ड टू वर्ड. ओके, मग मला सांगा, जर आपल्या पुस्तकातल्या त्याच शब्दांची, त्याच ओळींची जर रिव्हिजनच होत नसेल, तेच शब्द परत कानावर जातच नसतील, ते डोळ्याने वाचलेच जात नसतील आणि ती रिव्हिजनच होत नसेल, तर आपण विद्यार्थ्याला ट्युशनमध्ये मग फक्त प्रश्नोत्तर पाठ करायला पाठवतो का? आणि मग तशी ट्युशनमध्ये रिव्हिजन होईल असं तुम्हाला वाटतं का? आणि हेच कारण आहे की शाळा शिकवते, लिटरली शिकवते शाळा, आणि म्हणून त्यांना 6 तासाचा वेळ कमी पडतो. ट्युशन क्लासेस रट्टा मारून घेते, शिकवतच नाही, म्हणून त्यांना 2 तासात पण त्यांचं 2 महिने अगोदर पोर्शन सर आणि मॅडम कंप्लीट होतो. आज आपण कष्टाचे, मेहनतीचे, तळतळ करून आपण आपला घाम गाळून पैसा कमवतो. आपण हा पैसा विद्यार्थ्याच्या प्रगतीसाठी खर्च करतोय, तर एक नॉर्मल अपेक्षा असणं खूप गरजेचं आहे की त्या पैशामध्ये विद्यार्थ्याची प्रगतीच झाली पाहिजे. आणि जर तुम्ही रट्टा मारून मिळवलेल्या पर्सेंटेजला प्रगती म्हणत असाल, तर ही तुम्हाला यश मिळवून देणार नाही. प्रगती म्हणजे त्या विद्यार्थ्याला त्या कन्सेप्ट समजणं, त्या विद्यार्थ्याला तो अभ्यास समजणं, त्याचं नॉलेज मिळणं, याला आपण त्याची प्रगती म्हणू, बरोबर. आणि मग जर हा पैसा फक्त पाठांतरामध्ये वेस्ट जात असेल तुमचा, तर त्याचा उपयोग काय, बरोबर. दुसऱ्या ट्युशन क्लासेसमध्ये प्रॉब्लेम काय होतो सर आणि मॅडम, की तुम्ही विचारा तुमच्या दादाला की शाळेमध्ये जी टीचिंग होते ती कोणत्या लँग्वेजमध्ये होते. काय रे दादा, तू सांग कोणत्या लँग्वेजमध्ये होते शाळेमध्ये टीचिंग? तो सांगतो जास्तीत जास्त इंग्लिशमध्ये होते. ओके, आपल्या ट्युशनमध्ये धडा कसा शिकवला जातो, तर तो चक्क मराठीत शिकवला जातो. आता तुम्ही जर तुमच्या विद्यार्थ्याला घरी आल्यानंतर 4-8 दिवसांनी, 15 दिवसांनी विचारता ट्युशनवरून आल्यानंतर, आता तुला कुठे छान कळतं दादा, तुला कुठे छान कळतं? मग तो सहजासहजी काय उत्तर देतो, आई मला ट्युशनमध्ये खूप छान कळतं आता, है ना, मला शाळेत काहीच कळत नव्हतं, आता ट्युशनमध्ये खूप छान कळतं. बेसिक रिझन काय, तर शाळेमध्ये ते सब्जेक्ट तो इंग्लिश मिडियमला आहे, पुस्तकं इंग्लिशमध्ये आहे,
ते सगळं लिहिलेलं इंग्लिशमध्ये आहे आणि शाळेमध्ये इंग्लिशमध्ये शिकवलं जातं आणि आपल्या ट्युशनमध्ये तेच मराठीत शिकवलं जातं. आता मराठी ही माझी मातृभाषा आहे. एखादी गोष्ट माझ्या मातृभाषेत सांगितलेली मला लवकर समजणार आहे. मला जर तीच गोष्ट इंग्लिशमध्ये सांगितली खूप मोठं लेक्चर तर मला कळेल का? आणि ॲट ऑब्वियस कळेल कोणत्या भाषेत? तर मराठीमध्ये. तो जो फीडबॅक देतो तो चुकीचा नाही आहे. त्याला कळतं खूप छान ट्युशनमध्ये, पण ते कोणत्या भाषेत कळतं? मराठीमध्ये कळलेलं असतं. आता त्याची जी काही परीक्षा येणार आहे त्या परीक्षेत जो प्रश्नपत्रिका येणार आहे, जो प्रश्न येणार आहे तो कशात येणार आहे? इंग्लिशमध्ये येणार आहे. त्याला जे उत्तर लिहायचं आहे ते कशात लिहायचं आहे? इंग्लिशमध्ये लिहायचं आहे. आणि फक्त इंग्लिशमध्ये लिहायचं नाही तर पुस्तकातले जे ओळी वाक्य आहे तेच तिथे एक्सपेक्टेड असतं लिहिणं. बरोबर आहे? म्हणजे पुस्तकातली तर माझी वाक्यांची आणि शब्दांची रिव्हिजन त्या ट्युशनमध्ये झालीच नाही. वरतून ते जे लिहायचं आहे मला इंग्लिशमध्ये ते पण इंग्लिशमध्ये माझ्यापर्यंत आलंच नाही. ते सगळं माझ्यापर्यंत मराठीत आलं. मग आपण एवढे एक्सपर्ट आहोत का? आपले विद्यार्थी एवढे एक्सपर्ट आहेत का की पूर्ण वर्षभर ते मराठीत सगळं ऐकतील आणि शेवटी एंड ऑफ द एक्झामच्या वेळेस ते सगळं त्याला डिलिव्हर करतील इंग्लिशमध्ये? आणि म्हणून मुलांना प्रेझेंटेशनच करता येत नाही आणि म्हणून मुलांना उत्तरच लिहिता येत नाही आणि शेवटी कन्सेप्ट मराठीत कळलेली आहे पण इंग्लिशमध्ये सांगता येत नाही, बोलता येत नाही, लिहिता येत नाही. मग तो चक्क काय करतो? रट्टा मारतो. आणि ते रट्टा मारायची पद्धत शाळेनेच मला सांगितली, ट्युशननेच मला दिली विद्यार्थ्याला की बाबा अभ्यास कसा करायचा? चला 8 दिवसांनी परीक्षा आहे, सगळं पाठ करा. ट्युशन पण तेच सांगते, शाळा पण तेच सांगते, बाय हार्ट करा, पाठ करा. विद्यार्थी पण काय करतो? बाय हार्ट करतो. बरोबर, बाय हार्ट करतो. सर आणि मॅडम मला तुम्ही समजून सांगा, पाठांतरी काय अभ्यासाची पद्धत आहे का हो? कारण विचारतो मी तुम्हाला की समजा आपल्या दादानी खूप छान पाठांतर केलं, उद्या त्याची परीक्षा आहे, उद्या तो परीक्षेला गेला, परीक्षेत एक प्रश्न आला, त्या प्रश्नाचं उत्तर त्यांनी छान पाठ केलेलं होतं म्हणून त्याला तसं उत्तर लिहिता आलं. नंतर रिझल्ट लागले, रिझल्टमध्ये कळलं की ते 4 पैकी 4 मार्क त्या प्रश्नाच्या उत्तराला त्याला मिळालेले आहेत. पण हाच प्रश्न 4 महिन्यानंतर जर आपण आपल्या दादाला विचारला तर तुम्हाला काय वाटतं? त्यांनी जसंच्या तसं उत्तर जसं लिहिलेलं आहे ते 4 महिन्यानंतर तो आपल्याला सांगू शकेल का पाठांतर केलेलं? सो इट इज इम्पॉसिबल. आपण 4 दिवसापूर्वी काय खाल्लं ते आपल्याला आठवत नाही. आपला दादा ते शब्द ते वाक्य 4 महिने लक्षात ठेवेल? प्रूव्ह करून दाखवा मला. नाही होणार प्रूव्ह. बरोबर. सो 4 महिन्यानंतर तो ब्लँक झालेला असतो. मग मी ते शिक्षण जे घेतलं, तो प्रश्नाचं उत्तर, ती कन्सेप्ट जी मी पाठ केली, मग ते मी नॉलेज घेतलं की ते फक्त परीक्षेसाठी काम केलं, परीक्षेपुरतं काम केलं? याचा अर्थ आपण असा होतोय की आपण जे एज्युकेशन घेतोय ते परीक्षेसाठी घेतोय. मग तुमचं इंटेन्शन परीक्षा पास करणं आहे मुलाचा आणि पुढच्या वर्गात नेणं आहे की तुमचं इंटेन्शन त्या पुस्तकातलं ज्ञान देण्याचं आहे आई वडील म्हणून? ज्ञान. मग जर तुमचं इंटेन्शन ज्ञान देण्याचं आहे तर ज्ञान कुठं मिळतंय? ज्ञान तर मिळतच नाहीये. मुलांना ट्रेनिंग दिलं जात आहे परीक्षा पास करण्याचं. मग अशी एज्युकेशन सिस्टम तुम्हाला यशस्वी करेल का? नाही करू शकत ना सर आणि मॅडम. म्हणून काय झालं पाहिजे की विद्यार्थी काय अभ्यास करतोय, कोणत्या पद्धतीने करतोय ते आपल्याला समजलं पाहिजे. एज्युकेशन सिस्टम त्याच्याकडनं ते कसं करून घेते, नेमकं त्याला ज्ञान देते की ज्ञान स्किप होत आहे, तो फक्त एक्झामचं ट्रेनिंग घेतोय पास करण्याचं, हे आपल्याला कधीतरी या गोष्टीतून समजून घेतलं पाहिजे. तो जो होमवर्कमध्ये त्याचा 2-2.5 तास चाललेला आहे, सो तो पण काय अभ्यास आहे का? तुम्हाला वाटतं का तो अभ्यास आहे? मला तर नाही वाटत. का? कारण होमवर्क मी पण केला सर, तुम्ही पण केला शाळेत असताना. आपलं जाऊ द्या, त्यालाच विचारा तो होमवर्क का करतो. जर त्याने होमवर्क नाही केला आणि दुसऱ्या दिवशी शाळेत तसाच गेला तर काय होईल? मुलगा उत्तर देणार आहे, पनिशमेंट होईल. बरोबर सर. त्यावेळेस आपल्या वेळेस तर सर आणि आपले टीचर्स आपल्याला लाथाबुक्क्याने मारायचे, त्यामुळे त्यांचे धाकापायी आपण तो रात्री 12-12 वाजेपर्यंत बसून कंप्लीट केला. आज तेवढं नाही पण तरी मुलांना पनिशमेंट आहेच म्हणून त्या धाकाने मुलं काय करतात? तो होमवर्क पूर्ण करताय. बरोबर. म्हणजेच तो होमवर्क करताना मला तो समजून घेण्याचा माझा अजिबात उद्देश नाहीये, मला तो पूर्ण करण्याचा उद्देश आहे. उद्या दाखवायचा आहे बाबा, पनिशमेंट नको व्हायला. मग तो दाखवण्यासाठी तो चक्क कॉपी पेस्ट केला जातो. प्रश्नाचं उत्तर कुठेतरी लिहिलेलं असतं डायजेस्टमध्ये, तिथून तो उचलतो, कॉपी करतो आणि इकडे बघून बघून लिहितो. गणित पण बघून बघून सोडून टाकतो. सो दिलेले टास्क तो कम्प्लीट करतो. असा कोणताही विद्यार्थी होमवर्क करत नाही की बाबा एखाद्या प्रश्नाचं उत्तर लिहितोय आणि लिहिताना एखादा शब्द त्याला अवघड वाटला किंवा त्याचा अर्थ कळला नाही म्हणून त्याने डिक्शनरी घेतली, डिक्शनरीतून त्या शब्दाचा अर्थ शोधला आणि त्या शब्दाचा अर्थ शोधल्यानंतर त्याने पूर्ण उत्तर समजून घेतलं आणि मग तो पुढे गेला. असा कोणत्याही विद्यार्थ्याचा माझ्या 12 वर्षाच्या एज्युकेशनल लाईफमध्ये मी कोणत्याही विद्यार्थ्याचा होमवर्क असा होताना बघितलेला नाही आहे. म्हणजे आपण जे दिवसभरचं काम करतोय, आपण जे म्हणतोय मी शिक्षण घेतो, आपण ते शिक्षण घेतच नाही आहे. आपण फक्त ट्रेनिंग घेतोय पुढच्या वर्गात जाण्याचं. आणि शिक्षण घेणं म्हणजे नॉलेज मिळवणं, ज्ञान मिळवणं, ते कुठे होतंय हाच आम्हाला प्रश्न पडतो. ठीक आहे, आता हरकत नाही. जर असं होत असेल आणि माझ्या मुलाला शाळेमध्ये आणि ट्युशनमध्ये जर 60% भाग हा क्लिअर होत नसेल तर मग आता
ह्या दोघांची जबाबदारीवरती, कारण कसं आहे की ट्युशनला तो 2 तास जातो, शाळेत तो 6 तास जातो. म्हणजे शाळेत जसे 6 तास सोडले तर तो 18 तास माझ्याकडे आहे किंवा घरात आहे. ट्युशनचे 2 तास सोडले आणि त्या शाळेचे 6 तास सोडले तर 8 तास सोडले तर तो 16 तास कुठे असतो? घरामध्ये असतो. मग आता ते 2 लोक त्या 8 तासात नाही करू शकत आहे काही गोष्टी. मग राहिलेल्या 16 तासात मी काय करतो? म्हणजे विद्यार्थी स्वतःमध्ये नॉलेज मिळवण्यासाठी काय करतो? हा पण भाग इम्पॉर्टंट आहे. मग आता आपण समजून घेऊ त्याचा अभ्यासाची काय पद्धत आहे किंवा तो कसा अभ्यास करतोय, तिथे काय चुका होत आहे. मग परत आपण विद्यार्थ्याला काय केलं पाहिजे? प्रश्न विचारले पाहिजे. आता आपण इथं त्याला सेल्फ स्टडीबद्दल विचारणार का? सेल्फ स्टडी करतोस का? म्हणजे आता आपण इथं विचारतोय